कुमार आपल्या घराच्या हॉलमध्ये पेपर वाचत बसलेला असतो. किचनमधून त्याची बायको येते आणि त्याच्या हातामध्ये वाफाळलेला चहाचा कप ठेवते आणि चहा पिता पिता कुमार आपला पेपर देखील वाचून संपवतो आणि ऑफिसला जायला निघतो. कुमार हा एक सरकारी नोकर असतो. त्याच्यामुळे त्याचं लग्न वेळेमध्ये झालेलं असतं. त्याची बायको देखील दिसायला सुंदर असते. तिचं नाव कविता असं असतं. दोघांचाही संसार सुखाने चाललेला असतो. हळूहळू त्यांच्या संसाराच्या वेलीवरती एक अपत्य जन्माला येतं. कुमार आणि कविता यांना एक मुलगा होतो आणि या मुलाचं बारसं होतं, नाव ठेवलं जातं. हळूहळू हा मुलगा 1 वर्षाचा होतो. आता या मधल्या काळामध्ये या दोघांचं आयुष्य अत्यंत सुखाने जात असतं, कारण कुमारला बक्कळ पगार असतो आणि त्याची बायको देखील सुस्वभावी, दिसायला चांगली असते, सुंदर असते आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये, सगळ्या गावामध्ये यांच्या जोडीचं नाव असतं. कुमार आणि कविता यांच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघितलं जात होतं, कारण दोघांचाही सुखी संसार होता. हळूहळू कुमारला आणि कविताला घरच्या मंडळींकडून सांगितलं जातं, की तुम्हाला आता अजून एक अपत्य होऊन जाऊ दे, अजून एक मूल होऊन जाऊ दे. त्याच्यामुळे मग दोघी आता निर्णय घेतात आणि तयारीला लागतात. काही कालावधीने त्यांना दुसरी मुलगी होते आणि आता त्यांच्या संसारामध्ये 2 गोंडस अशी मुलं आलेली असतात. दोघांचाही संसार सुखाने सुरू असतो. सकाळी लवकर उठून कुमार कामावरती जायचा. त्याची बायको त्याला डबा करून द्यायची. संध्याकाळी घरी आल्यानंतर टी व्ही बघत बसणे आणि आपल्या मुलांसोबत वेळ घालवणे, आपल्या बायकोला वेळ देणे आणि रात्र झाली की दोघांनी एकमेकांची शरीरं एकमेकाला स्वाधीन करणे, अर्पण करणे आणि मग दोघेही या बेडवरती एकमेकांसोबत रात्र फुलवायचे. सकाळ लवकर ताजीतवानी फ्रेश व्हायची. पुन्हा एकदा कविता तिच्या संसाराच्या कामामध्ये व्यस्त होऊन जायची आणि कुमार आपल्या कामावरती निघून जायचा. त्यांच्या लग्नाला आता साधारणपणे 10 वर्ष होत आलेली होती. त्याच्यामुळे आता काहीसा दोघांमध्ये दुरावा येऊ लागलेला होता. दोघांमध्ये असणारे शरीरसंबंध देखील आता कमी झालेले होते. कुमार आणि कविता फार कमी वेळा एकमेकांसोबत रात्री एकत्र यायचे, एकमेकांसोबत वेळ कमी घालवायचे. सकाळी देखील आता नेहमीप्रमाणे वाफाळलेला कप हातामध्ये देणारी कविता आता मात्र कुठेतरी मुलांमध्ये व्यस्त राहू लागलेली होती. त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून कुमार आपल्या बायकोवरती डाफरायचा आणि रागारागामध्ये कधीतरी कामावरती निघून जायचा. रात्री देखील घरी आल्यानंतर दोघी एकमेकांकडे पाठ फिरवून झोपू लागलेले होते आणि आता मग 10 वर्ष झाल्यामुळे कविता आणि कुमार यांच्यातली शारीरिक ओढ देखील आता कमी झालेली होती. कुमारला असं वाटत होतं, की आपली बायको आता आपल्याकडे कमी लक्ष देते, आपले पहिल्यासारखे लाड करत नाही, आपल्यासोबत पहिल्यासारखी वागत नाही, असं त्याला वाटत होतं आणि कविताला देखील असं वाटत होतं, की आपल्या नवऱ्याचं आता आपल्यावरचं प्रेम कमी झालेलं आहे. तो त्याच्या ऑफिसमध्येच जास्त वेळ घालवतो, त्याच्या मित्रांमध्येच जास्त वेळ घालवतो, असा तिचा देखील समज झालेला होता. आता हा समज होता की गैरसमज होता, हे दोघांनाही काही कळायला मार्ग नव्हता. दोघांना कळत नव्हतं की नक्की काय चुकलेलं आहे आणि काय बरोबर आहे. ज्यावेळेला कुमारच्या ऑफिसमध्ये काही पार्ट्या व्हायच्या, त्यावेळेला कुमार कधी-कधी दारू प्यायचा. आता हे कधी-कधी दारू पिणं आता हळू रोजवरती आलेलं होतं. रोज संध्याकाळी 60-90 मारल्यानंतर कुमार घरी यायचा आणि ही गोष्ट बायकोला, त्याच्या म्हणजे कविताला, कधीच आवडत नव्हती. तिचा नवरा दारू पिऊन येतो या कारणावरून मग ती खूपच त्याच्यासोबत वाईट वागायची आणि मग कधीतरी भांडण व्हायचं. पण आपल्या 2 गोजीरवाण्या मुलांकडे बघून दोघेही गप्प बसायचे. आता यांच्या संसारामध्ये, एका सुखी संसारामध्ये नक्की काय झालेलं होतं, की त्यांचं भांडण कशामुळे होतं? पैसा तर त्यांच्या घरामध्ये बक्कळ येत होता. कुमारची बायको ही देखील अजूनही दिसायला आखीव आणि रेखीव होती, सुंदर होती. वयाच्या 35मध्ये आल्यामुळे ती आता दिसायला अधिकच सुंदर झालेली होती. तरी देखील या दोघांमध्ये असणारा दुरावा कशासाठी आलेला होता? याच्यामुळे मग आता त्रस्त होऊन सरतेशेवटी कुमारने त्याचा एक जीवश्च कंठस्थ असा मित्र त्याला ही गोष्ट सांगितलेली आहे. त्याच्या संसारामध्ये आलेला दुरावा आणि नवरा बायकोमध्ये असलेलं भांडण, हे सगळं त्याने आपल्या मित्राला एक दिवशी बसून सांगितलेलं आहे. आता त्याचा मित्र हा सुज्ञ होता, समजदार होता. त्याने त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे, की तुमच्या आयुष्यामध्ये नक्की काय झालेलं आहे? तुला तुझी बायको आवडत नाही का? तर तो म्हणाला, असं अजिबात नाही आहे. मला माझी बायको खूपच आवडते. मी तिच्यावरती खूप प्रेम करतो
आजही तितकंच प्रेम करतो, जेव्हा मी लग्नाच्या पहिल्या महिन्यामध्ये तिच्यावरती प्रेम करत होतो. पण आता आमच्यामध्ये शरीर संबंध पहिल्यासारखे होत नाहीत. माझी बायको माझ्याकडे पाठ फिरवून झोपी जाते. मी तिला कधी सांगायला गेलो तर माझ्यावरती डाफरत असते, रागवत असते आणि सकाळी उठल्यानंतर वाफाळलेला कप माझ्या हातामध्ये आणून देणारी माझी कविता, आता मात्र माझी कविता माझी राहिलेली नाही. म्हणून त्याने पटकन त्याच्या डोळ्यातून 2 अश्रू त्याच्या बाहेर आलेले आहेत. आता ही गोष्ट त्याच्या मित्राला चाणाक्षपणे समजलेली आहे. त्याचा मित्र त्याला म्हणतो, की "अजून तू काय करतोस? संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर काय करतोस?" तर तो त्याला म्हणतो, की "ऑफिस सुटल्यानंतर मी बारमध्ये जातो. तिथे 60-90 मारून मी मग घरी जातो आणि घरी गेल्यानंतर मग कविताला अजिबात ही गोष्ट आवडत नाही. आमच्यामध्ये पुन्हा एकदा भांडण होतं." आता त्याचा जो मित्र असतो त्याला हे समजलेलं असतं, की त्याचा मित्र पैसा तर खूप कमावतो. त्याच्या संसारामध्ये 2 मुलं देखील आहेत. आता ही 2 मुलं देखील 10-12 वर्षाची झालेली आहेत. असं असताना, सगळं आलबेल असताना, सगळं सुखी असताना मात्र यांच्या दुधामध्ये मिठाचा खडा कुठून पडला याचा तो शोध घ्यायचा प्रयत्न करत होता. त्याच्या वेळेला मग त्याला ही गोष्ट लक्षात आलेली आहे, की यांच्या संसारामध्ये एकच गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे या पती-पत्नीचं जे बोलणं होतं, हे बोलणं कुठेतरी एकमेकांसोबत कमी झालेलं होतं. एकमेकांसोबतचा सहवास कमी झालेला होता. या कारणामुळे हळू आलेला दुरावा आणि या दुराव्याचं रूपांतर व्यसनामध्ये आणि त्याचबरोबर कविताच्या चिडचिडीमध्ये झालेलं होतं. आता तो त्याच्या मित्राला म्हणजे कुमारला एक गोष्ट सांगतो. तो त्याला म्हणाला, की "मी जर का तुला एखादी गोष्ट सांगितली, तर तू ती गोष्ट काटेकोरपणे पाळशील का?" कुमारने त्याला आश्वासन दिलं, की "हो, मी तू सांगितलेली गोष्ट नक्की पाळेन." कुमारचा मित्र त्याला म्हणतो, की "तुला एकच गोष्ट करायची आहे, जसं एखादा डॉक्टर त्याच्या पेशंटला एक डोस दररोज 2 वेळेला देत असतो, काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी, तसा मी तुला एक डोस देणार आहे आणि हा डोस तुम्ही दोघांनी देखील सकाळी आणि संध्याकाळी घ्यायचा आहे." कुमारचा मित्र त्याला म्हणतो, की "आता घरी गेल्यानंतर तू आज दारू पिऊन जाऊ नकोस. पण घरी गेल्यानंतर तुमचं सगळं आवरल्यानंतर, जेवण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपण्यासाठी जाल, त्यावेळेला तू तुझ्या बायकोला मिठीमध्ये घे. 5 मिनिटं तू तिला मिठीमध्ये घे. तिच्या डोक्यावरून तू हात फिरव आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून तू स्माईल कर आणि तिच्या गालावरती चुंबन देखील घे आणि पुन्हा एकदा तिला घट्ट मिठी मारून तुम्ही झोपी जा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुला हेच करायचं आहे. ज्यावेळेला तू सकाळी उठणार आणि त्यावेळेला तुझी बायको देखील उठलेली असेल, ती तिच्या कामामध्ये असेल, त्यावेळेला ज्यावेळेला ती ओट्याशी काहीतरी काम करत असेल, तिला पाठीमागून जाऊन घट्ट मिठी मारायची आहे. तिला केसावरून तू हात फिरवायचा आहे आणि मग तिच्या गालावरचे हलके चुंबन घ्यायचं आहे. तिच्याकडे बघून तू स्माईल करायचा आहे आणि असं तुला सतत 1 महिनापर्यंत करायचं आहे. घरी सकाळी उठल्यानंतर आणि आपण ऑफिसमधून घरी गेल्यानंतर या 2 गोष्टी तुला करायच्या आहेत. तुझ्या बायकोला जर का तू दारू पिऊन गेलेलं आवडत नसेल, तर तुला तुझी दारू देखील 1 महिन्यासाठी सोडावी लागणार आहे. 1 महिन्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये झालेले बदल अनुभवण्यासाठी तू पुन्हा एकदा माझ्याकडे ये आणि मग नंतर आपण पुढचं काय ते त्यावेळेला डिस्कस करूया. कुमार आपल्या घरी गेलेला आहे. त्या दिवशी तो दारू पिऊन घरी गेलेला नाही आणि मग घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोने सगळं जेवण वगैरे केलेलं आहे. तिची घरची कामं आटपल्यानंतर ती बेडरूममध्ये गेलेली आहे. त्यावेळेला कुमार बेडरूममध्ये बसलेला होता. बायकोजवळ गेल्यानंतर त्याने तिला आपल्या बाहुपाशामध्ये घेतलेलं आहे. तिच्या अंगाखांद्यावरून त्याने हात फिरवायला सुरुवात केलेली आहे. तिच्या गालावरती चुंबन घेतलेलं आहे आणि तब्बल 5 मिनिटं त्याने तिला मिठीमध्ये घेऊन कुरवाळल्यानंतर दोघेही बेडवरती गेलेले आहेत. बायकोला आज समजत नव्हतं, की नक्की आपल्या नवऱ्याला काय झालेलं आहे. इतके वर्ष आपला नवरा आपल्याशी तुटकपणे वागत होता. त्याने आज आपल्याला चक्क मिठीमध्ये घेतलेलं आहे आणि नवीन नवऱ्याप्रमाणे, नवीन लग्न झाल्यापणे तो तिच्याशी आज वागत आहे. हे नक्की काय झालेलं आहे? कशामुळे झालेलं आहे? याचा विचार करतच ते झोपी गेलेले आहेत. दुसरा दिवस उजाडला. सकाळ झालेली आहे आणि सकाळी पुन्हा एकदा कविता आपल्या ओट्यावरतीमध्ये किचनचं काम करत असताना कुमारने तिला मागून जाऊन मिठी मारलेली आहे आणि तिच्या गालावरती त्याने चुंबन घेतलेलं आहे. तिच्याकडे बघून त्याने स्मित हास्य देखील केलेलं आहे आणि पुन्हा एकदा समोरून त्याने तिला मिठी मारलेली आहे आणि मग आपला ऑफिसचा डबा घेऊन तो कामावरती गेलेला आहे. आता दिवसभर कविता विचार करत होते, की नक्की आज काय झालेलं होतं, की तिचा नवरा तिच्यावरती इतकं प्रेम करू लागलेला होता आणि पुढे काही दिवस हे असंच चाललेलं होतं. आता कविता देखील त्याला चांगला रिस्पॉन्स करू लागलेली होती. त्याला
त्याच्याशी चांगलं वागू लागलेली होती, बोलू लागलेली होती आणि आता हळूहळू दोघेही एकमेकांमध्ये पुन्हा गुरफटायला लागलेले होते. मनाने त्याचबरोबर शरीराने एकत्र यायला लागलेले होते. त्यांच्यामध्ये असणारे शरीर संबंध देखील आता पूर्वीप्रमाणे होऊ लागलेले होते आणि आता 1 महिन्यानंतर यांचं जे नातं आहे, हे नातं अगदी घट्ट झालेलं आहे, सुदृढ झालेलं आहे. एका नवीन नवरा-नवरीप्रमाणे हे दोघेही एकमेकांसोबत वागू लागलेले आहेत. 1 महिना उलटून गेल्यानंतर त्याच्या मित्राला भेटण्याची वेळ जवळ आलेली होती आणि यावेळेला मात्र कुमार त्याच्या मित्राला भेटण्यासाठी एकटाच न जाता त्याने कविताला म्हणजे त्याच्या बायकोला देखील सोबत घेतलेलं आहे आणि दोघेही त्याच्या मित्राला भेटायला गेलेले आहेत. आता कुमारने त्याच्या मित्राचा हात हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे, की "मित्रा, आमचं बिघडलेलं नातं तू इतक्या सोप्या उपायाने तू आमचं नातं घट्ट केलेलं आहेस. तुझे उपकार किती मानावेत तेही कळत नाही. 1 महिना झालेला आहे मी दारूला हात लावलेला नाही. फक्त मी माझ्या बायकोलाच हात लावलेला आहे आणि आज आम्ही दोघेही खुश आहोत, सुखी आहोत. तू फक्त मला इतकंच सांगितलंस, की तू तुझ्या बायकोला मिठीमध्ये घे, तिला चुंबन घे, तिच्या डोक्यावरून हात फिरव आणि तिच्यावरती प्रेम कर, तिला वेळ दे. या इतक्याच फक्त कारणामुळे, इतक्या छोट्याशा गोष्टीमुळे आज आमचा जो संसार आहे, हा तुटण्यापासून वाचलेला आहे." त्याच्या मित्राने त्याच्याकडे स्मितहास्य केलेलं आहे आणि हसून तो त्याच्या मित्राला म्हणतो, कुमारला म्हणतो, "अरे असंच असतं. नवरा-बायकोचं नातं हे असंच असतं. एकमेकाला तुम्ही जितकं समजून घ्याल तितकं कमीच असतं आणि तुम्ही यापुढे सुखी राहाल आणि हाच जो मेसेज आहे इतर मंडळींना देखील द्याल. ज्यांचं नातं बिघडत चाललेलं आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी सांगाल." असं तो त्याचा मित्र समजून दोघांनाही सांगतो आणि इथून पुढे मग हे दोघांनीही कुमार आणि कविता यांनी ठरवलेलं असतं, की ज्यांचं नातं नवरा-बायको म्हणून बिघडलेलं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन उजेड आपण घेऊन जायचं आणि हाच मेसेज घेऊन त्यांच्या मित्राला टाटा बाय-बाय करून कुमार बाहेर पडलेला आहे. धन्यवाद. आपण इतका वेळ दिलात ही घटना बघण्यासाठी आणि आपलं नातं देखील असंच आहे का? आपल्या नात्यामध्ये देखील काही दुरावा आलेला आहे का? आणि हे जर का हा दुरावा अशा प्रकारे तुमच्या नात्यामध्ये आलेला असेल, तर तुम्ही तुमचं नातं व्यवस्थितपणे पुन्हा एकदा तुमच्या नात्याची गाडी रुळावरती आणू शकता. भेटणार आहोत आपण नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.